स्वीकार करायचा. थोडीशी माफी असावी. या सामना जरूर चालू आहे परंतु प्रमुख पाहुण्यांचा मान सन्मान केला जातोय. प्रमुख पाहुण्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्यामुळे त्यांचा देखील मान सन्मान करणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर तेजस दादा मोहिते यांना विनंती करतोय आपण या. आपला देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. कलेक्शन चुकीचं राहिलंय. जर कलेक्ट झाला असता ओम देशमुखच्या माध्यमातून हा बॉल नक्कीच विकेटचं पतन झालं असतं. अगदी आपण पाहतो तेजस दादा मोहिते यांचा यथोचित मान सन्मान करत असताना किरण दादा शेलार, रोहित दादा कुरे या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिल्पकार. त्यानंतर गौरव दादा गुमारे यांना देखील विनंती करतोय आपण देखील आपला देखील यथोचित मान सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीने. एक बॉल एक धावा धाव फलकावरती आहेत. गौरव दादा गुमारे यांना विनंती करतोय आपण या आपला यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. या स्पर्धेचे शिल्पकार किरण दादा शेलार, त्यानंतर रोहित दादा कुरे यांच्या शुभ हस्ते पवित्र हस्ते आपण पाहतोय मान सन्मान करत असताना. त्यानंतर रोहन दादा जाधव यांना देखील विनंती करतोय आपण देखील या आपला देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. सन्माननीय रोहन दादा जाधव यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यानंतर लोवर फुल टॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला मॅच देखील दाखवली जाते, दुसऱ्या बाजूला यथोचित मान सन्मान करत असताना प्रमुख पाहुण्यांना देखील दिला जातं. त्यानंतर सूरजबाई शिंदे साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील आपला देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. अतिथी देव भव आणि त्या संपूर्ण प्रमुख अतिथींचा यथोचित मान सन्मान केला जातो या स्पर्धेच्या वतीनं. भरपूर चांगली स्पर्धा आहे त्यामुळे रिव्ह्यू घेतला गेला. हाईट 1 बाउन्स साठी अगदी आपण पाहतोय वाईट चेंडू आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. या संपूर्ण प्रमुख पाहुण्यांचा अतिथींचा मान सन्मान केला गेला. अगदी आपण पाहतोय पंच हा बॉल वाईड असेल त्यामुळे रिव्ह्यू फेल. संपूर्ण मान्यवरांचा यथोचित मान सन्मान इथून कव्हर करण्यात आला. अगदी वेळात वेळ काढून नायडू अण्णा ग्रुप महाराष्ट्र राज्य सन्माननीय विवेक अण्णा भाई नायडू, त्यानंतर काळूबाई चिकणे, तेजसदादा मोहिते, गौरव गुमारे साहेब, रोहनदादा जाधव, सूरजबाई जाधव, सूरजबाई शिंदे हे सर्व मान्यवर उपस्थित झाले. त्यांचा यथोचित मान सन्मान केला गेला. पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक आभार. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेचा घटक झालात, भेट दिलीत त्याबद्दल संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत आहे. मॅचच्या दिशेने वळत पुन्हा एकदा 3 बॉल वरती 8 धावा खर्च केल्यात. ओम देशमुख एक यंग स्टार पहिला डॉट, येस माफी असावी, पहिला बॉल डॉट आहे. थोडस मान सन्मान करत असताना अगदी आपण पाहतोय चुकीचं गुणलेखन. अखिलेश आंबेकर आदर्श वांगणीचा चित्ता त्याला म्हटलं जातं कारण धावा धावफलकावरती त्याचबरोबर आपण पाहतोय अर्जुन बैलाचे छोटे मालक सन्माननीय यश शेलार यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. ते देखील या मॅचचा आनंद लुटतायत. आदर्श वांगणी संघाला आणखीन एक पारितोषिक आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक साठी विजयजी नितोरे साहेबांच्या माध्यमातून रोख 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. आदर्श 11 संघ गोलंदाजी करतोय त्या संघासाठी जर कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक प्रस्थापित करतोय तर विजयजी नितोरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज, त्याचबरोबर 5000 रुपयांचा कॅश प्राइज नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय किरणदादा शेलार आणि विवेक भाई नायडू यांच्या माध्यमातून. यश शेलार यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जाईल.
मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राज ठरतोय, ज्यानं फिनिशिंग टच दिलाय. संपूर्ण डावाला त्यानं सावरलाय. शेवटपर्यंत भरपूर चांगले बॅटिंग करत असताना निसटता विजय त्यानं प्रस्थापित केलाय. तो राज मॅन ऑफ द मॅचचा किताब. गोलंदाजी ट्रॅक वरती पियुष दळवी सध्या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो दुसऱ्या स्पेल मध्ये. भरपूर चांगला बॉल पाहायला मिळाला. चला राज, आपण या लगेचच मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी. 14 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉलचा खेळ संपलाय. 18 बॉलचं पहिलं सत्र पाहायला मिळणार आहे. मी विनंती करतोय सन्माननीय किरणदादा शेलार, त्यानंतर विवेकभाई नायडू यांना की आपण या आपल्या शुभ हस्ते देऊयात राजला मॅन ऑफ द मॅचचा किताब, ज्यानं भरपूर चांगले बॅटिंग केले, फिनिशिंग टच दिला होता आपल्या संघासाठी. सन्माननीय अजयजी विषय साहेब, किरणदादा शेलार आणि विवेक भाई नायडू हे आपण पाहतोय मान्यवर उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते पवित्र हस्ते देऊयात राजला मॅन ऑफ द मॅचचा किताब. यावेळेस हा बॉल अगदी आपण पाहतोय व्यवस्थित बॅटिंगवरती कनेक्ट झाला नाहीये, त्यामुळे लेग बायची ही एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. पियुष दळवी भरपूर चांगली गोलंदाजी करतो. दुसऱ्या स्पेल मध्ये आले होते, असं वाटलं होतं की तेजस पडवल आता राहील, परंतु कदाचित त्यांचं षटक कदाचित या अगदी हंगामामध्ये थोडेसे महागडे ठरतात सातत्याने, त्यामुळे स्वतःला बॅकफुट वरती ढकलून गोलंदाज पियुषला गोलंदाजी दिली जाते. यावेळेस आपण पाहतोय संपूर्ण नायडू अण्णा ग्रुप महाराष्ट्र राज्य, त्यामध्ये सर्व विवेकभाई नायडू, काळूभाई शिकणे, तेजस मोहिते, गौरव घुमारे, रोहन जाधव, सूरजभाई शिंदे, त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार किरणदादा शेलार आपल्याकडून रजा घेत आहेत. त्याने त्यांचा अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी नक्कीच दिलाय, त्याबद्दल त्यांचं मनापासून या स्पर्धेच्या वतीनं आभार. हा बॉल चांगला आहे, पडल्यानंतर वळण घेतलंय, परंतु डॉट बॉल पाहायला मिळतोय. पियुषचं हे षटक भरपूर चांगलं आहे. पंचांकडे दाद मागितले जाते बॅटिंग टीम करणाऱ्या बॅटिंग टीम करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. वाईट साठी तिसरं पंच आता चेक करतील. चेक करतायत पंच, कारण फिंगर रोल केले जातात पियुष दळवीच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर इट इज फेअर डिलिव्हरी. दोन्ही अँगलने चेक केला गेला. भरपूर चांगला लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळत आहेत ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. त्यांचा संघ देखील या तिसऱ्या रजनीमध्ये क्वालिफाय झालाय सुपर 8 साठी. चिखलोली ठाकूरपाडा संघ, त्यांचं देखील अभिनंदन. अगदी आपल्याला पाहायला मिळतात त्याच वाहिनीचे सर्व विकीची पार्टी यांच्या माध्यमातून त्यांसाठी गणपतीपुळे आणि अरेवारे बीच मोफत ट्रिप देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे मे महिन्यामध्ये. त्यांचं भरपूर असं अभिनंदन. पुन्हा एकदा भरपूर चांगला बॉल फेकला जातोय पियुष दळवीच्या माध्यमातून. 4 बॉल 2च धावा खर्च केल्यात. एक लेग बायशी धाव, त्यानंतर 2 वाईट, परंतु 3 बॉल डॉट फेकले जातात. कमालीची गोलंदाजी. सध्या आमचे गुणलेखक प्रबुद्ध कांबळे देखील आज मॅच मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक डॉट बॉल असं वाटलं होतं, परंतु पंचाने रिव्ह्यूची मागणी केली. व्हाईट बॉल जरूर घोषित केलाय, परंतु त्यांनी स्वतःला अगदी आपण पाहतोय सांगितलंय इथून चेक केलं जाईल. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी. सॉफ्ट सिग्नल व्हाईट. येस, इट इज व्हाईट बॉल. सन्मान्य साईनाथ दादा अंधाडे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी साईनाथ दादांचा विचार केला तर ढोणेवाडी संघामधून सातत्यानं भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून करत आलेत, परंतु आता काही कारणास्तव व्यवसायामध्ये असल्या कारणामुळे त्यांना देखील वेळ मिळत नाहीये, त्यामुळे क्रिकेट पासून थोडेसे ते देखील दूर झालेत. परंतु आता या स्पर्धेला त्यांची देखील उपस्थिती लाभली गेली. त्यांचं पुन्हा एकदा करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. 22 धावा धावफलकावरती आहेत. चौकार आलाय 4 धावेनं. अगदी आपण पाहतोय तिथे अरुण मामा शिंदे आपल्याला पाहायला मिळत होते, त्यांच्याकडून चुकीचं क्षेत्ररक्षण झालं. 4 धावा मिळायला गेल्यात. 22 धावा आहेत धावफलकावरती. यावेळेस ऑन साइडला बॅटीच्या स्लॉट मध्ये प्रयत्न भरपूर चांगले होते. अखिलेश आंबेकर आदर्शचा चिता
त्याला म्हटलं जातं आणि त्याच प्रकारची क्षेत्ररक्षण करत असताना तो सातत्यानं पाहायला मिळतो. 100% एफर्ट्स त्याने दिले परंतु त्याचे एफर्ट्स देखील अपुरे ठरलेत. अखिलेशला जमलं नाहीये म्हणजे इथे कोणताही खेळाडू असतं त्याला देखील जमलं नसतं, कारण प्रत्येक वेळा आम्ही पाहिलाय अगदी कठीण झेल त्याच्या माध्यमातून टिपले जात आहेत आणि तोच एक यंगस्टार खेळाडू आहे ज्यानं गतवर्षी आपल्या स्वप्नातली बाईक देखील दामत येथे झालेल्या नाईट रजनीमध्ये अगदी पटकावत असताना त्याला पाहिलंय. भरपूर चांगला खेळ येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळू शकतो कदाचित बॅटिंग करताना, परंतु सध्या ते बॅकफूट वरती आहे कारण जॉबला जात असताना प्रॅक्टिसचा अभाव कुठेतरी जाणवता, त्यामुळे त्यांच्यावरती देखील प्रेशर असेल. परंतु पुन्हा एकदा जाऊया त्या पहिल्या सत्राकडे जिथे धावा बनल्या गेल्यात 12 बॉल मध्ये 28 धावा, अजूनही शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज या अगदी संघातला तारणहार खेळाडू, आदर्श ब्रँड ज्याची ओळख तो तेजस पडवळ. फुलरलींचा बॉल, पुन्हा एकदा झेलचे प्रयत्न केलेत, भरपूर चांगला प्रयत्न, झेल पर्यंत पोहोचू शकले नाही. बॅकअपला खेळाडू धावतायत, स्वतः अखिलेश पुन्हा एकदा आले परंतु जमलं नाही. जर कदाचित हा बॉल एक टप्पा अडवला असता तर कदाचित सिंगल मिळाली असते, परंतु सातत्यानं झेल वरती त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात हे संपूर्ण संघाला देखील ठाऊक आहे. त्यामुळे कुणाच्या अगदी आपण पाहायला मिळत तर नाराजगी निघाली नाहीये, कारण अखिलेशचा प्रयत्न सातत्याने तो असतो. यावेळेस 4 धावा धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती तेजसच्या पहिल्याच बॉल वरती आक्रमक पवित्र धारण केलात. संकेतचं कौतुक करावं लागेल. 8 बॉल 17 सफल झालेत. ऑन साइडला फटकाला जवाब, बॉलला टाकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. फलकावरती अगदी आपण पाहतो तेजसच्या माध्यमातून खर्च केल्या जात आहेत, त्यामुळे 38 धावा बनल्या गेल्यात. अगोदर उल्लेख केला होता यंदाच्या हंगामामध्ये तेजस पडवळची गोलंदाजी सध्या बॅकफूट वरती आहे, त्यामुळे त्यानं स्वतःला बॅक केलं होतं, परंतु शेवटच्या षटकामध्ये देखील धावा खर्च झाल्यात. आतापर्यंत 10 या तिसऱ्या बॉल वरती देखील धावा खर्च होतील. आता एक सिंगल, 11 धावा धावफलकावरती त्याच्या माध्यमातून खर्च झाल्यात. एकंदरीत टोटल 39 या आकड्यावरती 18 बॉलचा हा सत्र तुम्हाला पाहायला मिळतं, त्यामुळे 18 बॉल मध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा लावणं बंधनकारक होतं. त्या टार्गेट पेक्षाही जास्त मजल मारली आहे सध्या श्री स्वामी समर्थ. हंबरपाडा संघाने आणखीन एक ऑन साइडला लोअर फुल टॉस बॉल, त्याला पाठवलं सीमा पार, धावा मिळतील 6 आणि ठोकला इथे षटकार. भरपूर चांगली बॅटिंग संकेत करतो आपल्या संघासाठी. 9 बॉल 23 धाव संख्येची बहारदार इनिंग खेळली आहे. तब्बल आतापर्यंत धावा झाल्या धावफलकावरती 45 धावा, शेवटचा अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 50+ धावा पाहायला मिळेल का? अजूनही एकही विकेट गमावताना पाहायला मिळाले नाहीयेत हे दोन्ही फलंदाज. कमालीची फलंदाजी एक खेळाडू संकेत खेळतोय 9 बॉल वरती 23, राहुल खेळतोय 7 बॉल मध्ये 16, त्यामुळे भरपूर चांगले पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहायला मिळते. वांगणी परिसरातील एक चांगला दादा संघ म्हणून जाणला जातो तो आदर्श 11 वांगणी संघ. भरपूर चांगले सातत्याने खेळ त्यांच्या माध्यमातून, परंतु आजच्या दिवसामध्ये एक सामना जिंकला, दुसऱ्या फेरीमध्ये खेळत असताना थोडासा बॅकफूट वरती संघ ज्या मुख्य गोलंदाज तेजस आहे त्यावरती आक्रमक पवित्रा. हा बॉल चांगला वेळ यावेळेस फेकला यष्टनच्या मागे. पुरुषोत्तम यादव HD स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सर्व तुम्हाला पाहायला मिळतात. चांगले इंस्ट्रक्शन पाहायला मिळते. शेवटचा आता एक बॉल आहे. 45 बनल्यात, 50 बनल्या जातील का? जर चौकार किंवा षटकार आला तर नक्कीच 50 हा आकडा या इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आदर्श 11 संघासाठी देखील भरपूर सारं पारितोषिक लागलं होतं, परंतु सध्या त्यांना ते मिळालं नाही. आडव्या बॅट ऑन साइडला फटका चांगला, अखिलेश आहे चेंडू पर्यंत उचलून फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, ती धाव कदाचित कंप्लीट केली जाते. पंचाने देखील तेच पाहिले. 2 धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचला आता 47 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 24 बॉल, आता 48 धाव संख्येची एक 18 बॉल 48 धाव संख्येची गरज आहे. भरपूर मेहनत आता करावी लागणारे आदर्श 11 वांगणी संघाला, कारण धावा भरपूर जास्त प्रमाणात बनल्या गेला. नेक्स्ट मॅच
एका बाजूला कुलगाव संघ आणि त्याच्या विरोधात शील. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. विनंती असेल लगेचच आपण या टॉस साठी टॉस संपन्न केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. शील संघाचा कर्णधार आणि अगदी शील संघाचा भूषण आले त्यांचं देखील स्वागत. कुलगाव संघाचा कर्णधार आपण देखील या. कुलगाव संघाचे कर्णधार आपण या. लगेचच शील संघाचे कर्णधार उपस्थित झालेत त्यामुळे विनंती असेल आपण त्वरित येण्याची कृपा करावी. धावफलकावरती दावा लावला गेल्या त्या 47-18 मध्ये आता बनवायचे दावा 48 बनवल्या जातील का वाचवल्या जातील यासाठी करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन आणि ऐकूयात आवाज अगदी अंकुश सरांचा. आपण विभागातून भरपूर चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकत आलो आपण. अगदी 5वी रजनी आणि 5 रजनीमध्ये त्यांचा आवाज त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. आमचे प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत साईनाथ दादा अंधाडे त्यांच्या शुभ हस्ते करूयात या मॅचचा मॅच अगदी टॉस भूषण अगदी आपण पाहतोय कॉल शीळ संघ करतोय. टॉस केला गेलाय. टॉस कदाचित जिंकलाय कुळगाव संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बॅटिंग साठी आमंत्रित केलाय शील संघाला. दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी संघ जोडले जात आहेत. एका बाजूला संघ श्री स्वामी समर्थ हंबरपाडा आणि त्याच्या विरोधात आदर्श 11 कुळगाव आदर्श 11 वांगणी संघ. वांगणी संघाचं अगदी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. लागोपाठचे 3 षटकार जर टोकतोय तर नक्कीच विजय नितोरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल 3 बॉल 3 षटकारासाठी. परंतु जाऊयात पुन्हा एकदा मायक्रोफोन मध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात अंकुश सरांचा एक गोड आवाज. धन्यवाद. Yes, thank you so much. Thank you yes, पवार सर आणि थँक्यू सगळे तमाम क्रीडा रसिक मायबा प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा करूया वेलकम स्वागत. आणि जाबा मॅच मध्ये 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 49 48 धावसंख्येचा पाठलाग इथून करायचा आहे. तर अर्थातच आपण पाहतोय सलामीची जोडी और लोअर फुटचा बॉल लाईन चेक करावी लागेल. बॅटची टॉपच घेतली आणि लेग स्लिप कडे आणि पंचांचा इशारा आलाय त्या ठिकाणी. इट इज नो बॉल कॉल. म्हणजे 1+1 अशा या चेंडूवरती मिळल्या जातील 2 धाबा या पहिल्याच बॉल वरती. थोडस मतमान्यांना हाईट फॅक्टर या ठिकाणी बघा हाईट चेक केली जाते. नक्कीच अगदी कमरेच्या वरती आज चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न पंचांनी नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी केलाय त्यामुळे फ्रीची संधी असेल. पहिल्याच बॉल वरती अगदी सुरुवात थोडीशी खराब राहिली. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती भूषणला आपण पाहतोय. यावेळेस हा बॉल कोलाट होता खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या बॉल मध्ये मिळले जाते फक्त सिंगल चा बॉल होता. डेफिनेटली गोंड्याबाई यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बॅक टू बॅक 3 षटकार जर आले तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील असेल. या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी डीपेस्टा कव्हर मधून वॉर्ड फिल्डिंग जबरदस्त एअरफेट त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी टीम साठी जरूर या ठिकाणी धाबा वाचवले जात आहेत. बॅटिंग फार चांगली राहिली. मी तर म्हणेन आदर्श 11 वांगणी संघाच्या माध्यमातून तब्बल 47 धाबा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बनवल्या आणि त्या धाबा संख्येचा पाठलाग इथून आता आपण पाहतोय की यावेळेस मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ फलंदाजाला बीट करत या ठिकाणी चाललाय. अजून एक डॉट बॉल
अनवन फ्रेमर आहे यांच्या माध्यमातून बघा विकेट ॲटिक साठी तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. विकेट ॲटिक साध्य केली तर गोलंदाजांतर मात्र 1000 रुपयाचे कॅश प्राइज. बॉल फिल्डिंग जबरदस्त एफर्ट या ठिकाणी दाखवले जातात. आता धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट. काय घडलं जातं मैदानच्या आतमध्ये संपूर्ण अगदीच आपण पाहतोय की थोडस क्षेत्ररक्षण या ठिकाणी खराब झालं होतं परंतु त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. तब्बल 3 धाबा या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग करत असताना आदर्श 11 बांगडी संघाचे एक खेळाडू. मोठे फटके येत नाहीत परंतु इथून पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीनं खरं तर या धाबा चोट्या घेतल्या जात आहेत. डायरेक्ट हिट झाले असते कदाचित नजदीकी मामला त्या ठिकाणी पाहायला मिळाला असता. टीमची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचते 7 वरती. भूषणला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे पण इथून आता प्रयत्न करावे लागतील आदर्श 11 वांगडी संघाच्या फलंदाजांना. खोलात टाकलाय आणि या वेळेस देखील मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. सूज अगदी पायातून निघालाय खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाजाचा परंतु इथून बॉलिंग अटॅक फार चांगला पाहायला मिळतोय वैभवचा. अगदी खोलात टाकले जात आहे चेंडू जड मध्ये वाईट यॉर्कर व्हाईट लाईन वरती चेंडू फेकले जातात आणि त्यामुळे कुठेतरी फलंदाजाला इथून रोखून धरलं. या पहिल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 48चा पाठलाग करायचा आहे. इथं म्हणेन आदर्श 11 बांगडी संघाला परंतु सुरुवातीलाच धावा बनल्याच नाहीयेत त्यामुळे कुठेतरी दबाव आता वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. 8 पडल्या 13 चेंडू मध्ये 40 धावांची अजूनही गरज आहे. बॉलर तयार भूषणचा आज चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चालला मिड विकेट सीमा रेखा पार झालाय 4 धावांसाठी येतोय चौकार. शेवटच्या बॉलमध्ये हा चौकार मी तर म्हणून पाहायला मिळतोय. अगदीच धाबांचं अंतर थोडंसं काटलं जात आहे आणि या चौकाराची नितांत गरज होती. बॉल द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. पाणी का पाणी दा बघा पाण्याची माग केली जात आहे. 12 चेंडू 36 ची गरज आहे. ज्याला अतिरिक्त वेळ खर्च करू नका प्लीज. आपण चला जर पाण्याची गरज असेल तरच पाण्याची माग करा अशी विनंती असेल. 12 चेंडू आणि 36 ची गरज आहे. 12 चेंडू 36 समीकरण थोडस आव्हान आता कठीण बनत चाललेलं आहे अर्थात आदर्श 11 बांगडी संघाला इथून या धाबा बनवू शकतात. आपण कित्येकदा पाहिलंय की अशा पद्धतीचे धाबा कित्येकदा चेसिंग देखील झालेत. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका प्लीज. आपण पाहतोय स्पर्धेचे सर्व आज या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला बरेचसे मान्यवर देखील पाहायला मिळाले. त्याचबरोबर आपण पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा लीड केली जाते अर्थातच किरणदादा शेलार यांची उपस्थिती आपण नुकतीच पाहिली. त्याचबरोबर आपण पाहतोय की रोहितदादा कोरे असतील ओमकारदादा पारदे असतील सोहेब शेख असतील अगदी सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून अफाट मेहनत आज स्पर्धेसाठी घेतली जाते. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बरेचसे अनेक दिग्गज मंडळी या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिली. चला जवळ 5 मध्ये 12 मध्ये 36 ची गरज आहे. बॉलर तयार. ऑफ स्टिकला जाऊन पिक केलाय पॉवरफुल मिड विकेटला क्लिअर करतोय. हा फटका चाललाय मॅक्झिमम 8 साधाबा. या फटक्याची फार नितांत गरज होती. मी तर म्हणेन ना सुरुवातीला धावा बनलाच नव्हत्या परंतु या षटकाची सुरुवात अगदी केली मोठ्या फटक्यानं. आपण पाहतो षटकारानं भव्य स्वागत केलं गोलंदाजाचं आणि इथून थोडस दबाव टाकला जातोय गोलंदाजावरती. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदीच प्रयत्न फार चांगले त्या ठिकाणी राहिले क्षेत्ररक्षकाचं परंतु अगदी त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर 6 धाब्यांसाठी आपण पाहिला. 11 चेंडू मध्ये आता समीकरणाचा 30 धाबा 11 मध्ये 30. यावेळेस लोअर पद्धतीचा बॉल चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी आपण जगदीशला पाहतोय. अगदी षटकारानंतर थोडीशी लेंथ जी होती चेंडूची ती थोडीशी मागे खेचली आणि त्यामुळे इथून कुठेतरी आता फलंदाजाला ओळखलं होतं की इथून बघा ती शेकोटी कुणी पेटवली त्या ठिकाणी भिजवायची आहे प्लीज. आता आमच्या आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील. शेकोटी मोठी होत चाललेली आहे त्यामुळे प्लीज आपण पोहोचा.
फटका चांगला आहे अप्रतिम. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक थोडस बंबल आणि लगेचच आता त्या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जातोय. म्हणजे 2 धाबा या चेंडूमध्ये आता पाहायला मिळत आहेत. सामना अगदी डीप मध्ये नेण्याचा प्रयत्न केला जातोय. एखादा मोठा फटका सिंगल डबल्स धाबा सध्या सुरू आहेत. पण इथून अजूनही या षटकांमध्ये 3 चेंडू जे शिल्लक आहेत त्यामध्ये एखादा बिग हिट जर आला तर मॅच फार चांगली पाहायला मिळेल. सामना 100च्या बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय आदर्श एल्बन बांगणी संघ सध्या थोडस स्ट्रगल करतोय परंतु ऑब्स्टिकचा अगदी वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न होता परंतु अगदीच अतिरिक्त बाहेर चेंडू या ठिकाणी फेकलाय गोलंदाज जगदीशच्या माध्यमातून आणि त्यामुळे इथून पंचांनी दंडित केलाय. वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. टीमचे टोटल धावा संख्या धावपटलावरती जाऊन पोहोचेल अर्थातच 22. 9 चेंडू आणि समीकरण असेल 26 धावा संख्येचं. 9 मध्ये 26 पडवायच्यात अजूनही या बॅट्स मध्ये परंतु जगदीश या षटकामध्ये जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आहे परंतु फलंदाजी चांगली करावी लागेल. तेजस आणि ओम देशमुखला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये ओमनं चांगली बॅटिंग केली होती. तब्बल आपण 14 चेंडू मध्ये त्याच्या बॅटमधून 38 धाबा देखील आपण पाहिल्या होत्या. तोच ओम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सध्या 5 बॉल आणि धाबा होते तो बॅटिंग करतोय. तेजसनं चांगली साथ दिली आहे. 5 मध्ये 9 त्याच्या बॅटमधून आपण पाहिला धाबा. एकूण टीमची धाबा संख्या तर पाहिली तर बिनबाद 22 वरती आदर्श इलेव्हन बांगणी संघ पाहायला मिळतोय. अभिषेकच्या बाहेर या ठिकाणी बॉल दुसरा अवंतर या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडस प्रेशर आता गोलंदाजावरती सुद्धा पाहायला मिळतोय. कधी ऑफ स्टंपच्या बाहेर कधी लेग स्टंपच्या बाहेर या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. प्रेशर क्रेडिट केलं जातं मित्रांनो गोलंदाजावरती. 9 समीकरण इथून थोडंसं आता बदल जाईल. 9 चेंडू आणि 25 धाबा. फुल टॉस आहे आणि फुल टूल उसूल केलाय. बालसाला सीमा रेखा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय. 4 रन चौकार. मालीचा फटका लोअर फुल टॉस होता. अगदी प्रॉपर टायमिंग मध्ये खेळलाय. 2 खेळाडूंमध्ये गॅप फार मोठा होता आणि तिथून सरळ 1 बाउन्स गिट चेंडू सीमारेषा पार. आपण पाहू शकेल ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीनं आमचे कॅमेरामॅनच्या माध्यमातून खरं तर प्रत्येक क्षण अगदीच फार चांगले टिपले जाते. प्रत्येक प्रेक्षक कुठे आहे प्रत्येक खेळाडू काय करतोय सगळे क्षण जे आहेत या शृंखलेतले सगळे क्षण ते टिपले जात आहेत अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण पाहतो ब्रदर स्पोर्ट लाईव्ह अगदी फार चांगली क्लिअरिटी मित्रांनो. चॅनलला पुढे घेऊन जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका कारण आपल्या आदिवासी बांधवाचं हे चॅनल आहे आणि या चॅनलला पुढे घेऊन जा खऱ्या अर्थानं. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यावेळी पहिले थोडीशी लेंथ मागे खेचली होती गोलंदाजांना त्यामुळे इथून कनेक्शन जसं हवं होतं तसं झालं नाहीये आणि इथून देखील फक्त सिंगलच बनली जाते. येणारे 7 बॉल आणि विजयासाठी आता बनवायचे 20 धाबा. हा चेंडू फार निर्णायक आहे. हा चेंडू दोन्ही संघाचं गणित पलटवणारा हा चेंडू असेल. जर इथून मोठा फटका आला तर कदाचित आदर्श एल्बन बांगणी संघ मॅच मध्ये मी तर म्हणेन आज सामना जीवित ठेवेल परंतु हा चेंडू डॉट आला तर सामना कुठेतरी मी तर म्हणेन कठीण बनला जाईल. लोअर फुल टॉसचा बॉल आणि जरूर चेक करायला लागेल. उंच गेला खेळाडू त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चूक झाली आहे आणि इथून बनला जातील का 2 धावा. डायरेक्ट हिट झाली. फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद परंतु हाईट चेक केली जाईल नक्कीच. या ठिकाणी आपण पाहतोय की बॅटिंग करणाऱ्या टीमनं हा DRS चा वापर या ठिकाणी केला त्यामुळे आमची पुन्हा एकदा ब्रदर स्पोर्ट लाईव्ह अर्थातच तिसरे पंच च्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर साठी बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS चा वापर केला आणि इथून ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल की चेंडू कशा पद्धतीनं लँड झालाय आणि इथून मात्र तिसरे पंच नक्कीच स्क्रीन वरती पाहू शकाल. चेंडू थोडासा खऱ्या अर्थानं अगदीच डीप होतोय त्यामुळे इथून फेअर डिलिव्हरी असेल आणि या बॉल वरती सर धाबा किती आहेत? एकच धाव का? एकच धाव आहे.
2 धाबा आहेत. येस डेफिनेटली तिसऱ्या धाब्यासाठी बाद झाले, त्यामुळे इथून आता समीकरण असेल 6 चेंडू आणि 18 धाबा संख्येची गरज आहे. 6 मध्ये 18 बनवायचे आहेत. अगदी आदर्श 11 बांगणी संघाचा फलंदाज आता नवीन आपल्याला पाहायला मिळेल मैदानच्या आतमध्ये. अखिलेश 3 विकेट 3 षटकार सामन्याचं गणित पलटवतील, परंतु आपण पाहतोय की हंबरपाडा संघाकडे ती गोलंदाजी देखील फार चांगली आहे. त्यामुळे इथून या धाबा कशा पद्धतीनं डिफेन्स केला जातील का, इथून आदर्श 11 बांगणी संघाच्या माध्यमातून या धाबा चेसिंग. जोपर्यंत ओम हा खेळाडू आहे ना तोपर्यंत आशा पल्लवीत असतील. मी तर म्हणेन या खेळाडूकडे ती गुणवत्ता असतात, त्यांना आपण पाहत आलो तसं खेळ मागच्या मॅच मध्ये फार चांगला. तेजसला आपण पाहतोय ओम बाद झालाय कदाचित, परंतु हा फटका चाललाय सरळ मिड विकेट सीमारेखा पार आणि ठोकलाय तेजसनं. हा विजयाचा संखनाद करणारा हा बिग 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 हिट. ऍक्शन रिप्ले मध्ये कसं आपण पाहतो शॉर्ट पिच लेंथ अगदीच लाईन लवकरच ओळखली होती फलंदाजांना आणि त्यावरती अगदीच हल्ला चढवला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर अगदीच बॉलला दिला फेकून 6 धाबा या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरण थोडस आता या ठिकाणी बदललं जातं. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 12 धाबा संख्येची गरज. 5 बॉल 12 समीकरण. कोण जिंकणार आणि कोण हारणार या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आता रोमांचक भरलाय. काटेका मुकाबला, काटेकी टक्कर. एका बाजूला आपण पाहतो हंबरपाडा आणि त्यांना इथून कडी टक्कर देतोय आदर्श 11 वांगणी संघ या मॅच मध्ये. ओ यावेळीचा बॉल कोलात होता अगदी डीप एजच्या कव्हर रिजन मधून शतरक्षक वेगाने पोहोचले जात आहेत. दुसरीचा कॉल अँड इथं मात्र पोहोचले जातात खेळाडू अगदी शेवटच्या मोमेंट वरती. फार चांगली गुड बिटवीन द रनिंग. 2 धाबा या ठिकाणी अगदी फिल्डिंग फार चांगली राहिली आहे. अंबेरपाडा संघाचा शतरक्षक त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा लेट आला, खेळाडू पोहोचले होते त्या ठिकाणी सुखरूप ग्रीज मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल स्लो मोशन मध्ये कशा पद्धतीने खेळाडू त्या ठिकाणी अगदी वेगाने धावले आणि त्यामुळे इथून 2 धाबा. येणारे आता 4 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी बनवायचे आहेत. तर 10 धाबा 4 मध्ये 10 ची गरज. अगदी सामना डीप मध्ये क्लोज अगदी पाहायला मिळतोय. दोन्ही संघटना ते आम्हाला जिंकू देत नाही आणि आम्ही देखील हार मानायला तयार नाहीये हे सांगत असताना आदर्श 11 वांगणी संघ या मॅच मध्ये अजूनही सामना जीवित आहे. ओ लाजबाब मिड विकेटला क्लिअर करतोय तेजसच्या बॅट मधून अजून एक हा बिग हिट षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आता सामना खुल्ला केलाय. शेवटची 3 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. वॉट मॅच काय फटका ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल आपण. अगदी शॉर्ट पिच बॉल त्याला हुक केलं, जागा बनवली, समोर बॅट वरती घेतला आणि त्याला अगदी फेकून दिलं मिड विकेट सीमारेखा बाहेर. हा दुसरा षटकार तेजसच्या बॅट मधून. 3-4 अर्शन मोटर्स जितली तर मॅच 5000 का अर्शन इर्शाद भाई मॅच जिंकल्यावर 5000 इर्शाद भाई यांच्या माध्यमातून बघा जर संघ जिंकला इथून आदर्श 11 मागणी संघ तर तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अगदीच फार मोठी ही इनामी राशी आपण पाहतोय. अगदी सामना खुल्ला केलाय तेजसनं. क्या बात आहे. तेजस वरती अपेक्षा फार होत्या. ओम बाद झाला होता परंतु तेजस देखील आक्रमकतेचा खेळाडू आहे आणि या क्षणाला डेट ओव्हर मध्ये तो स्पेशलिस्ट आहे. डेफिनेटली 23 रनवर खेळतोय तो तेजसच खेळते सगळे 23 रन खेळला तो. अखिलेश काहीच खेळत एक पण बॉल. डेफिनेटली तेजसला आपण पाहतोय. ओ यावेळेस बॉल चाललाय सरळ सीमारेखा पार. आला विनिंग फटका फलंदाज तेजसच्या बॅट मधून अजून एक चौकार. क्या बात आहे. काय फटकेबाजी पाहायला मिळाले. अगदी सामना कुठेतरी फसला गेला होता आणि त्यानंतर मात्र इथून अगदीच फिनिशिंग टच. 2 षटकार 1 चौकार. नो विदाउट डाऊट फोटा पोस्टर और निकला हिरो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तेजस. तब्बल त्याच्या बॅट मधून धाबा आल्या 28. निर्णायक क्षण 2 षटकार 1 चौकार. शेवटच्या षटकामध्ये गरज होती 18 धाबांची आणि अशा परिस्थितीमध्ये 2 षटकार टोकत 1 चौकार 1 डबल्स आणि तो सामना फिनिश केला तेजसनं आणि तो ठरला जातोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
चला कुलगाव संघ लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये आता फिल्डिंग साठी उतरायचं. बघा शेवटचा बॉल कशा पद्धतीने आपण पाहू शकेल. एक्शन रिप्ले मध्ये ऑन साइडला होता, शरीरापासून थोडासा लांब हात खोलण्याची संधी आणि गॅप फार मोठा होता. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू कोणीच नव्हता त्या ठिकाणी आणि सरळ चेंडू सीमारेषा पार. विनिंग फटका कशा पद्धतीने आपण पाहिलं तेजसच्या बॅट मधून. चला